प्रधानमंत्री कृषी विकास योजनेतील लाभार्थ्यांना निधीपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप। हिमायतनगर तालुक्यातील पोटा सर्कलमधील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पशुधन खरेदी करूनही अनुदानाची रक्कम न मिळाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। हिमायतनगर येथील संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत शेतकरी आक्रमक झाले आहेत। माहितीनुसार तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्रातील सुमारे 45 लाभार्थ्यांची योजना मंजूर झाली होती। दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित जनावरांच्या बाजारातून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पशुधन खरेदी करण्यात आले। मात्र त्यानंतर आजतागायत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही। लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येकी सुमारे 2500 रुपयांपर्यंत रक्कम खर्च करून पशुधन खरेदी करण्यात आले। मात्र अनुदानासाठी वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात निधी मिळालेला नाही। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार देण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याची कोणतीही दखल झाली नसल्याने दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून कृषी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे। दरम्यान शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून शासनाने तात्काळ चौकशी करून प्रलंबित अनुदानाची रक्कम वितरित करावी। जोपर्यंत संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला निलंबित अथवा बडतर्फ केले जाणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा संतोष फुलेवार, आनंदा जळपते यांच्यासह इतर शेतकरी सहकाऱ्यांनी घेतला आहे। आम्ही जवळपास 2 वाजेपासून या कृषी कार्यालयाच्या समोर बसलो। जवळपास आमच्या गावातले 45 लाभार्थी होतो आम्ही शेतकरी, आणि कृषी विभागामार्फत आम्हाला एक 4 महिन्याखाली एक योजना मंजूर झाली 45 लोकांना दुधाळ गाईची, आणि त्या दुधाळ गाईच्या योजनेचा मंजूर झाल्यानंतर आम्हाला काय की त्यांनी कामठा फाट्याचा बाजार सुद्धा दिला। आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या समक्ष तालुका कृषी अधिकारी मिराज साहेब असतील, त्यांचे वरिष्ठ काही की जाधव साहेब असतील, त्याचे जे सोबती सगळे अधिकारी त्यांच्या समक्ष आम्ही कामठा फाट्याच्या बाजारामध्ये आम्ही जनावरं खरेदी केली, आणि त्याचे दाखले सुद्धा आमच्या सोबत आहेत खरेदी केलेले। आणि त्यांच्याकडे त्यांचे जे व्हिडिओ आहेत बाजार खरेदीमध्ये केलेले, जिओ टॅगचे फोटो त्यांच्याच अधिकाऱ्यापाशी आहेत। आमचं इन्शुरन्स त्या ठिकाणी काढलेलं आहे। आम्ही सगळं झाले खरेदी झाल्यानंतर आम्हाला ते पैसे देणं झालेत। आमचे जे लाभार्थी होतो आम्ही, जे लाभ आम्हाला द्यायचा होता 18,000 रुपये गाई म्हशीचा आणि 12,000 रुपये कुट्टी म्हशी, असे 30,000 रुपये आम्हाला लाभ द्यायचा त्यांच्या कृषी विभागामार्फत, ते आम्हाला द्यायला तयार नाहीत। आम्ही त्यांना हे लाभ देतो म्हणून त्यांनी आमच्यापासून 2,500 रुपये घेतले अधिकाऱ्यांनी, आणि ते दिल्याच्या नंतर आम्हाला टाकतो म्हणले पैसे सुद्धा टाकले नाही। अजून म्हणाले बा तितके 2,500 काय होणार, आता आम्ही 5-6 लोक अधिकारी आहोत, वरिष्ठांना सुद्धा आम्हाला नांदेडला पैसे द्यावे लागतात, पैसे कुठले द्यावा, 2,500 मध्ये आमचंच होईना झालंय, हे अधिकारी अशी भाषा करायला लागले। आणि आम्ही कंटाळून गेलो साहेब, ना इलाजानं आम्हाला हे उपोषणाची पळी या लोकांनी आणली या ठिकाणी। या संदर्भामध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे आपण काही तक्रार वगैरे केली नाही? आम्ही ते केली साहेब, ऑनलाईन तक्रार त्यांच्याकडे केली, कलेक्टर साहेबांकडे तक्रार केली, तहसीलदार साहेबांकडे तक्रार केली, पोलीस स्टेशनला काल आम्ही निवेदन दिलं। यांच्याकडे देऊन जवळपास आम्ही 12 दिवसापूर्वी त्यांच्याकडे निवेदन दिलं साहेब तालुका कृषी कार्यालयाकडे, की बाबा आमच्यावर असा अन्याय झालेला आहे, हे तुमच्याच मार्फत अन्याय झालेला आहे, ते अन्याय बाजूला काढा। आम्ही त्यांच्याकडे मागणी केली साहेब, आमचं हे आम्हाला जे आमचा लाभ आहे ते द्या, ते लाभ काय दिला नाही साहेब, म्हणून आमची मागणी आहे यांच्यावर निलंबनाची कारवाई करा। तालुका कृषी अधिकारी मिराशे, त्याचे वरिष्ठ जाधव साहेब आणि चाचानी असेल, माने असतील, वानखेडे साहेब असतील, हे सगळे अधिकारी, बाजार साधन साहेब, हे सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। आणि ते तर झालं साहेब विषय। त्यांचा एक दुसरा एक कारनामा सांगतो या लोकांचा। 2023 मध्ये तर आमच्या गावाची निवड झाली साहेब राज्य पुरस्कार एकात्मिक कापूस मूल्यांकन योजनेमार्फत, आणि ते एका शेतकरी 100 शेतकरी निवडायचे त्याच्यामध्ये, शासनाने त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याला 2,500 रुपये देयकाचं मंजूर केले। ते 2,500 म्हणजे जवळपास 2.5 लाख रुपये आमच्या गावचे, म्हणजे परिसराचे 100 शेतकऱ्याचे कापूस उत्पादकांचे अजूनही हे 2023 पासून या लोकांनी दिलेले नाहीत। आणि ते पैसे कुठं हात यांनी उचलून खाल्लेले, दुसरं काय कुठे गेले जाणार ते सुद्धा अजून दिलेले नाही। आमचं म्हणणं त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। असे किती कारणामे आहेत या लोकांचे। जाधव साहेब येऊन गेले, त्यांचं म्हणणं बाबा उचला, उठा तुम्ही उपोषण। आम्ही बोलू आम्ही उठत नाही, तसं कसं उठा, आमचा लाभ तुम्ही आमच्या लाभार्थ्यांना जमा करा अकाउंटला, त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊ काहीतरी। सदरील जे कर्मचारी आहेत, जे दोषी आहेत, याची उच्च स्तरावरून चौकशी करून यांच्यावर बडतर्फाची कारवाई करावी, निलंबनाची कारवाई करावी, ही आमची मुख्यच मागणी आहे ना। त्याच्यामुळे विषयच नाही साहेब, ते वरिष्ठ अधिकारी येतीलच ना उद्या। आता आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन दिले, तर कलेक्टर साहेब 4 दिवसात दौरा मारतील ना इकडे, आमचे विचार करतील ना, काही सगळे शेतकरी बसले। अहो आम्ही काही की अक्षरशः काही लोकांनी तसे 5%, 10%, 15% पैसे काढून बाजारामध्ये जनावरे खरेदी केली होती।